Just trust me, you'll be fine. हो सध्या धारा हैमान वारा बिजलीची नक्षी अंबरा. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण चालू छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरावर. आपल्या गावापासून फक्त 5 मिनिटाचं अंतर आणि तर खूप दिवसापासून माझ्या मनात इच्छा होती का आपण मंदिरावर जावं. तर बघूया आज आपण जाणार मंदिरावर. आणि हे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर महाराष्ट्रातील पहिलं मंदिर आहे की आपल्या गावापासून फक्त 5 मिनिटाचं अंतर आहे. मराठेपाडे गावामध्ये हे मंदिर साकारण्यात आलेलं आहे, भव्य दिव्य असं मंदिर. मित्रांनो, हे छत्रपती शिवाजी महाराजांचं पहिलं मंदिर असेल भिवंडी तालुक्यातील मराठेपाड्या गावामध्ये साकारण्यात आलेले डॉक्टर राजूभाऊ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली. आणि आपले काका सुद्धा आहेत. तर बघूया आता आपण चाललोय मंदिरावर. तर या साईडला आपण आता आलेलो स्टॉपवर. तर या साईडला पाठी लागली छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरावर जाणारा रस्ता. आणि या साईडला आपला मागं गावसुद्धा आहे, तर बघू शकता तुम्ही. आणि बघू हा ब्लॉग आपला पूर्ण प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराबद्दलच असेल. तर बघूया काय काय माहिती द्यायला भेटते मंदिराबद्दल. तर आपण जातोय आता, रोड वगैरे दाखवतो आमच्या इथून कसा काय रोड आहे मंदिरापर्यंत जायचा. तर दाखवतो, चला ब्लॉगमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा. तर मित्रांनो, आता आपण जायला निघालो आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरावर. तर बघू शकता आमच्या गावापासून आता रोड कसा काय आहे. तर आपण एकटेच येतं आता मंदिरावर चाललो आहे. तर मित्रांनो, आपल्याला खूप दिवसात अशी मनात इच्छा होती का मंदिरावर जाऊन आपण ब्लॉग बनवाय. तर फायनली आपल्याला आज टाईम भेटला आहे. तर आपण आज चाललो आहे मंदिरावर. तर आज आपण एकटेच आहेत. ब्लॉग बघूया कसा काय आजचा ब्लॉग होतो आहे. तर तुम्हाला दाखवतो सगळं ब्लॉगमध्ये, तुम्ही कंटिन्यू राहा. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता असं मंदिरावर जायचा मार्ग. खूप असं निसर्गरम्य वातावरण आहे आणि मंदिरसुद्धा निसर्गरम्य वातावरणामध्येच आहे. तर बघूया आपण तिकडे दाखवूच आपण आता सुंदर असा रोड आहे, बघू शकता तुम्ही मंदिरावर जायचं तर. मित्रांनो, आता बहुतेक तर आपण मंदिराच्या परिसरामध्ये पोहोचलेले. मंदिर सुद्धा दिसू शकतो, बघू शकता तुम्ही. इथून मंदिर सुद्धा दिसते. आणि बघूया आता आपण मंदिरावर चाललो आहेच. तर दाखवतो सगळं ब्लॉगमध्ये, तुम्ही कंटिन्यू जा. चाललं पुढं आलं. बघू शकता मित्रांनो, आपल्याला काका भेटले आहेत. पुढं आलं, घरी चाललं का? जातो मी आता मंदिरावर, ब्लॉग बनवायला आलोय. व्हिडिओ बनवतो, व्हिडिओ यूट्यूबवर. हां या मग. तर बघू शकता आता मित्रांनो, आपण मंदिराजवळ पोहोचलेले. तर बघूया
हे साईडला गाडी पार्किंगला लावतो आणि बघूया. आता चालू आहे. आज गर्दीसुद्धा पण नाही मंदिरावर, संध्याकाळी गर्दी असते. तर बघूया. इकडे बघू शकता तुम्ही मंदिर या बाजूला बघू शकता. या साईडला शंकराची खूप सुंदर अशी मूर्तीसुद्धा आहे आणि आता आपण मंदिरामध्ये जातोय. तर या साईडला आपण सगळ्या चपलासुद्धा काढल्यात. आपण मग इकडे चपला काढू आणि मंदिरामध्ये जाऊ. तर बघूया. या साईडला तुम्ही मंदिर बघू शकता. असं खूप मोठा असा दरवाजा आहे मंदिराचा, किल्ल्याच्या स्वरूपात असं बांधकाम केलेलं आहे मंदिराचं, बघू शकता तुम्ही. तर बघूया. आपण आता आतमध्ये जातोय. बघू शकता मंदिराचा बाहेरचा परिसर तुम्ही. हा दरवाजा बघू शकता तुम्ही. मंदिराचा दरवाजा बघू शकता. खूप सुंदर असा दरवाजा आहे. मित्रांनो आता मंदिराच्या आतमध्ये जातो दरवाजातून. तर बघू शकता तुम्ही. आता आलो आतमध्ये. तर या साईडला बघू शकता तुम्ही मंदिर. मंदिरामध्ये आपण जातोय. बघूया. बघू शकता तुम्ही आतमध्ये. आज गर्दी सुद्धा नाही मंदिरामध्ये, बघू शकता तुम्ही. बघू शकता खूप सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे आतमध्ये. तर राजमाता जिजाऊंची मूर्ती आहे खूप सुंदर अशी. आता आपण दर्शन घेऊ. बघूया. तुळजाभवानी मातेची मूर्ती सुद्धा आहे, बघू शकता तुम्ही. आणि इकडे छत्रपती शिवाजी महाराजांची खूप सुंदर अशी मूर्ती आतमध्ये आहे. बघूया. आता आपण दर्शन घेतो आणि दाखवतो ब्लॉगमध्ये काय काय दाखवायला भेटतं ते. कारण आता आपण चालू आतमध्ये दर्शनाला. तर बघूया. आपलं दर्शन वगैरे झालेलं नाही, आतमध्ये व्हिडिओ अलाउड नाही. तर आता आपण इथून व्हिडिओ सुरू करतोय. तर बघूया. आता बाहेर जातो आणि दाखवतो तुम्हाला काय काय दाखवायला भेटतं. बघूया. इकडे जातो आता. इकडे बघू शकतो तुम्ही हिरकणी कक्ष आहे आणि इकडून असं आपण आता महाराजाबद्दल इथं माहिती दिलेली आहे. तर दाखवतो. इकडून असं आपल्याला गोल फिरायचं आहे. तिकडून तर डायरेक्ट त्या डोकापर्यंत तिथून लगे असं वरती आणि इकडून उतरायचं आहे. या साईडून असं उतरायचं आहे. तर बघूया. आपण आता जातोय. शकता या साईडला काकांचं ऑफिस आहे आणि या भिंतीपासून तर त्या डोकाच्या भिंतीपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील घडामोडींची माहिती दिलेली आहे. तर आता आपण दाखवतोय. इकडे अशी खालती माहिती लिहिलेली काय काय झालेलं आहे. या साईडला अशी फ्रेम अशी सुंदर अशी आणि खालची माहिती लिहिलेली आहे, बघू शकता तुम्ही. तुम्हाला दाखवतो अशाच. बघू शकता इकडे आता पब्लिकसुद्धा आहे या साईडला थोडीशी. बघू शकता इतर छत्रपती शहाजी महाराजांच्याबद्दल माहिती दिली आणि महाराजांच्यावरती प्रेम आहे मोठी अशी, बघू शकता तुम्ही. तर या साईडला तुम्हाला मी दाखवतो काय काय मला सांगता येईल तेवढं मी ब्लॉगमध्ये दाखवतो आणि सांगतोसुद्धा. तर बघूया. बघू शकता तुम्ही स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ यांची खालती अशी माहिती दिली आणि वरती असं सुंदर अशी फ्रेमसुद्धा आहे. मित्रांनो बघू शकता तुम्ही या साईडला सगळे असे फ्रेम दिलेत आणि त्यांची खालती अशी माहिती लिहिलेली आहे. आणि या साईडला असं सुंदर असं महाराजांचं मंदिर बघू शकता. तुम्हाला मी दाखवतो सगळं ब्लॉगमध्ये, तुम्ही कंटिन्यू राहा. बघू शकता या साईडला अशी माहिती आणि सुंदर अशी फ्रेम सगळीकडे बघू शकता तुम्ही. अशी माहिती दिली आहे या साईडला. आणि इकडे या साईडला तुम्ही बघू शकता शिवाजी महाराजांच्या काळातल्या हत्यारं काय काय वापरण्यात आले होते ती इकडे सगळी दाखवलेली आहे आणि त्यांची खालती माहितीसुद्धा दिलेली आहे. तर तुम्हाला मी दाखवतो ब्लॉगमध्ये. होऊ शकतं सगळे असे हत्यारं दिलेले छत्रपती शिवाजी महाराजांची.
शकता सगळीकडे अशा सगळ्या भिंतींना अशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या फ्रेम अशी आहे आणि खालची अशी माहिती सुंदर अशी लिहिलेली आहे. तर बघूया आपण काय काय दाखवतो भेटतं ब्लॉगमध्ये, तुम्हाला सगळं ब्लॉगमध्ये दाखवतोय मी. साईडला सुद्धा इकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या हत्यारे काय काय वापरले गेले ते त्यांच्या काळात, तर ते सगळे असे दाखवलेले आहेत आणि खालती माहिती सुद्धा लिहिलेली आहे त्यांची. बघू शकता तुम्ही इकडे तलवार वगैरे, दानपट्टा वगैरे इकडे दाखवलेले आहेत. बघू शकता इकडे सगळे हत्यारे दाखवले आहेत. त्या साईडला सुद्धा हत्यारे होते ती सुद्धा मी दाखवलेले आहेत ब्लॉगमध्ये. बघू शकता इकडं ढाल वगैरे आहे. बघू शकता तुम्ही इकडे मित्रांनो, आपण तिकडून सुरुवात केली ती आणि इकडे आपला एंड झालेले आहे आणि आपल्याला काय काय माहिती सांगता आली ती आपण तेवढी सांगितली. आता बघूया असा इथला शॉप आहे, तर बघूया इकडे काय काय आहे. शॉपमध्ये आपण जाऊ. ट्रस्टीचा शॉपसुद्धा आहे इकडे. छत्रपती शिवाजी महाराजांचे फ्रेमसुद्धा आहे तिकडे, बघू शकता तुम्ही. आणि सुंदर सुंदर आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या फ्रेमसुद्धा आहेत आणि मूर्तीसुद्धा आहेत. तुम्ही इकडे आले तर नक्की विजिट द्या इकडे. खालती काय काय होतं ते सगळं तर ब्लॉगमध्ये मी दाखवलं आहे. आता आपण चालू आहे वरती, तर बघूया वरती काय काय दाखवतो, वरतून कसं मंदिर दिसतो. तर बघू शकता आता मी वरती आले नाही, या साईडून मंदिर बघू शकता. खूप सुंदर असं वातावरण आहे मंदिराचा, खूप सुंदर असं निसर्गरम्य वातावरणात असं मंदिर बांधलं गेलेलं आहे इकडे, बघू शकता. आणि या साईडला पार्किंगला जागासुद्धा आहे मंदिराच्या आणि त्या तिकडे आपलं गावसुद्धा आहे त्या साईडला. इकडूनच रोड आहे, आपण इकडूनच आलेले आहेत. बघूया काय काय दाखवायला भेटतं ते सगळं दाखवतो आता वरती. तिकडे वरती तर आपण आलो आहेच आणि इकडून बघू शकता तुम्ही खालचा नजारा. गार्डनसुद्धा आहे इकडे खालती, बघू शकता तुम्ही. महाराजांच्या चारी बाजूने असं गार्डनसुद्धा आहे आणि इकडे लोक खूप सारे दर्शनाला आलेले आहेत महाराजांच्या मंदिरावर. तर बघू शकता तुम्ही पण नक्की एकदा विजिट द्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात. बेमुंडी तालुक्यामध्ये मराठ्यापाड्या गावामध्ये असं निसर्गरम्य वातावरणामध्ये मंदिर साकारण्यात आलेलं आहे. मित्रांनो, आता आपण मंदिराच्या मागच्या साईडने आहेत, बघू शकता. या साईडला असा, या साईडला स्टेज वगैरे आणि गार्डनसुद्धा बनवलेलं, काय कार्यक्रम असेल तर इकडे बघू शकता तुम्ही. तर बघूया या ब्लॉगमध्ये काय होतं. आपल्या ब्लॉगमध्ये काय काय दाखवायला भेटलं ते सगळं दाखवलेलं आहे. तर बघूया आणखीन काय काय दाखवायला भेटतं ते दाखवतो ब्लॉगमध्ये. आणि खालती होते तर मग फॅनसुद्धा आपल्याला भेटलेले. तर आता बघूया त्यानंतर ब्लॉगमध्ये आपल्याला दाखवायला तर भेटलं नाही, तर असं खूप भारी वाटतं का फॅन वगैरे भेटलं. तर आपण आत्ताच सुरुवात केल्याने आपल्याला पब्लिकचा सपोर्ट राहून द्या आणि असा सपोर्ट भेटतो तर आपण असं आणखीन ब्लॉग बनवत राहू. ब्लॉग आवडला चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा. बघूया आता आणखीन काय दाखवायला भेटतं मंदिरावर. तर आपण इकडे बघू शकता या साईडून तुम्ही, आपल्याला सुद्धा तिकडे गावंसुद्धा आहेत ते बघू शकता तुम्ही. आणि इकडे बघू शकता या साईडून असं मंदिर आहे खूप सुंदर. आणि आता मंदिरामध्ये आपण निघत गेलो तर काय गर्दी नव्हती, तर आता गर्दी हळूहळू संध्याकाळी होत चालली, तशी गर्दी वाढत चालली मंदिरात, बघू शकता तुम्ही. तर बघूया आपल्याला काय काय आणखीन दाखवायला भेटतं. तर ब्लॉगमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा. तुमचं आपण सगळं दाखवलं ना, आता आपण खालती उतरतोय, बघू शकता तुम्ही. इकडे समोरची बाजू बघू शकता मंदिराची तुम्ही इकडे. आता आपण खालती उतरतोय, खूप वेळ झाला आपण मंदिरावर. तर बघूया आता
आपल्याला योगेश दादा भेटले, तर योगेश दादा आपल्याला मंदिराची माहिती देणार आहे थोडक्यात. तर योगेश दादा काय सांग मंदिराची माहिती. नक्कीच तमाम शिवभक्तांची इच्छा होती की छत्रपती शिवाजी महाराजांचं एक मंदिर असावं. तेच मंदिर आपल्या परिसरामध्ये भिवंडी तालुक्यामध्ये एक छोट्याशा गावामध्ये साकारलेले. आमचे मार्गदर्शक डॉक्टर राजीव चौधरी यांच्या संकल्पनेतून 2017 रोजी या मंदिराची संकल्पना मनात धरून 2018 रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या हस्ते या मंदिराचा भूमिपूजन झालं. हे 7 वर्षे काम चालू आणि 7 वर्षात राजीवनी चांगले दिवस पण बघले आणि वाईट दिवस पण बघले. वाईट दिवस म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये एक आई आणि 2 भाऊ एका महिन्यामध्ये गमावले, तरी पण हे मंदिराचे काम मनात धरले होते ते पूर्ण त्यांनी म्हणजे काय बोलतात एक छोटासा विडा उचलला होता आणि तो सत्यात उतरून दाखवले. आज अनेक शिवभक्त दूरदूरून या मंदिराकडे येतात. हे मंदिर नसून एक शक्तिपीठ आहे. म्हणजे येणारी जी युवा पिढी आहे त्यांना या मंदिराच्या माध्यमातून पूर्ण महाराजांचा इतिहास साकारलेला आहे. त्याबरोबर महाराजांचे तोफा ठेवलेले आहेत आणि काही महाराजांचे शस्त्र आहेत. म्हणजे जी युवा पिढी आहे त्यांना पूर्ण महाराजांचा इतिहास काय होता, महाराज काय होते ते पूर्ण इथे दाखवण्यात आले आहेत. त्याचबरोबर आपण जी महाराजांची मूर्ती पाहता ते अयोध्यातील शिल्पकार अरुणी वगैरे त्या शिल्पकाराने आपली मूर्ती साकारलेली आहे. आणि आजपर्यंत या मंदिराकडे 10 लाखाच्या वरती शिवभक्त आलेले. या मंदिर चालू होऊन 6 महिने झालेले आहेत, पण आज खूप दूरदूरून शिवभक्त इकडे आहेत आणि आल्यानंतर त्यांचं मन खूप भरते. कारण त्यांच्या मनात एक इच्छा होती की ज्या राजांमुळे आपले मंदिरं सुरक्षित होते त्या राजांचं एकही मंदिर महाराष्ट्रात नव्हतं आणि परराज्यात असल्यामुळे लोकांच्या मनात खंत होती आणि ती खंत त्यांची इकडे पूर्ण झाली. आणि आपण पाहू शकता का आजपर्यंत म्हणजे इकडे शिवभक्त येण्याचा वाह चालूच झालेला आहे. आणि येणाऱ्या काळात या मंदिराच्या माध्यमातून आपण संभाजी महाराजांचं मंदिरही साकारतोय. गुरुकुल, शस्त्र प्रशिक्षण केंद्र, भक्त निवास, हॉस्पिटल अनेक इथे उपक्रम आपण राबवतो. आणि आपल्या यूट्यूबद्वारे जे व्हिडिओ पाहत असतील त्यांना एकच विनंती की आपण मंदिराकडे येताना आपला वेशाख आहे तो महाराष्ट्रीयन असावा. म्हणजे आपल्या मंदिर जशी गड किल्ल्यांची अवस्था झाली तशी आपल्याला मंदिराची होऊन द्यायची नाही. वर्षानुवर्ष मंदिर कसं चालेल याची आपण नक्कीच निगा राखावी. जय शिवराय. जय शिवराय. थँक्यू योगेश दादा माहिती दिल्याबद्दल. योगेश दादाने आपल्याला खूप सुंदर अशी मंदिराची माहिती दिली आहे. तर आपण बघूया आता आपण चाललो घरी. आता आपलं सगळं मंदिर दाखवून सुद्धा झालेले. दिवसाची इच्छा होती आपल्याला मंदिरावर ब्लॉग बनवायचा होता. आपण फायनली मंदिरावर आलो आणि ब्लॉग बनवलेले. तर बघूया आता आपण चाललो घरी. नाही आता इथलं मंदिर तुम्ही आला नसतील तर नक्की एकदा विजिट आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरावर खूप सुंदर असं मंदिर आहे. भिवंडी तालुक्यात मराठेपाडा गावामध्ये भव्य दिव्य असं साकारण्यात आलेलं आहे. तर मी ब्लॉगमध्ये दाखवलेलं आहे मंदिरामध्ये काय काय आहे काय माहिती दिलेली आहे ब्लॉगमध्ये. तर नक्की जाऊन ब्लॉग तुम्ही बघा, पूर्ण असा ब्लॉग तुम्ही बघा कारण की खूप सुंदर असा ब्लॉग झालेला आहे आपल्या मंदिरावरचा. आणि आता आपण चाललो घरी. ब्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा विसरू नका. ब्लॉग आपण इथेच करतो एंड.